जे आपलं पहिलं जे लेक्चर आहे ते इंट्रोडक्शनचं लेक्चर असेल, त्याच्यामधून मी बेसिक सर्व गोष्टी सांगेन की वर्षभर तुम्ही कसं म्हणजे प्लॅनिंग करावं म्हणजे सीईटीचा अभ्यास करत असताना. मग त्याला मी प्रत्येक गोष्टीच्या अँगलला कव्हर करेन. त्यातून काही गोष्टी तुम्हाला म्हणजे तुमच्याशी संबंधित असतील, काही नसतील, पण ओव्हरऑल हा विषय सर्वांच्या बाबतीमध्ये घडत असतो, म्हणजे वेगवेगळ्या स्टुडंटच्या बाबतीमध्ये. तर पहिला म्हणजे हा क्वेश्चन आणि आन्सरच्या स्वरूपामध्ये मी हा आजचा विषय कव्हर करेन, जेणेकरून त्या डिस्कशनला एक डायरेक्शन राहते. तर पहिला असं आहे की 4th इयरची आता जी तुमची एक्झाम झालेली आहे, काही मुलांची झालेली नाही असे पण आहेत ज्यांना जूनला एक्झाम द्यायची आहे. तर हे दोन्ही मुलं म्हणजे समजा ज्यांच्या आता 4th इयरची एक्झाम झालेली आहे, समजा ती मुलं उद्या काही मुलं पास होतील, काही मुलं फेल झाले, तर काय फेल झाल्यानंतर तुम्ही एलिजिबल असाल का? तर असणार. त्याच्यानंतर तुम्ही एक्झाम देऊन पुन्हा 2023ची सीईटी देऊ शकता आणि त्याच वर्षी ॲडमिशन घेऊ शकता. किंवा जर समजा तुम्ही 4th इयरची एक्झाम दिलेली नसेल आणि देणार आहात आता पुढे जूनला वगैरे असं, तर तरीही तुम्ही याच वर्षी 2023ची एक्झाम देऊ शकता सीईटीची आणि त्याच वर्षी ॲडमिशन घेऊ शकता. त्यामुळे या दोन्ही केसमध्ये समजा तुम्ही 4th इयरची एक्झाम दिलेली आहे आणि समजा तुम्ही पास नाही झालात, तरीही तुम्ही 2023च्या एक्झामला एलिजिबल आहात आणि तुमची 4th इयरची एक्झाम आता जून जुलैला होऊन ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत तुमचा रिझल्ट येणार असेल तरीही तुम्ही एलिजिबल आहात. डोंट वरी. कारण आपला जो नियम असतो म्हणजे एलिजिबिलिटीचा तो असा आहे की 31 डिसेंबर समजा 2023 असेल काहीतरी, 31 डिसेंबर 2023 पर्यंत ज्यांची इंटर्नशिप कंप्लीट होईल तोपर्यंत त्यांना ते अलाउ करतात असं आहे. तर ही डेट पण काही फिक्स नसते, प्रत्येक वेळी चेंज करतात. मागच्या काही वर्षामध्ये आता त्यांनी जशा बॅचेस लेट झाल्या तशी डेट एक्सटेंड केली त्यांनी. जनरली आजकाल 31 डिसेंबरची ते डेट ठेवतात. म्हणजे तुम्ही जर समजा 31 डिसेंबर 2023 पर्यंत तुमची इंटर्नशिप जर कंप्लीट झाली तर तुम्ही त्या वर्षीच्या सीईटीसाठी एलिजिबल आहात असं तुम्ही समजू शकता. तर हा म्हणजे पहिला विषय मी या ठिकाणी क्लिअर केला की तुम्ही 4th इयरमध्ये पास होणं नापास होणं हे तुमचे विचार जर असतील किंवा तुम्ही 4th इयरची एक्झाम देणार जरी असाल आता पुढे तरीही तुम्ही एलिजिबल आहात. आता प्रत्येक बॅचला काहीतरी मला नवीन सांगावं लागतं. म्हणजे जसं मागच्या वर्षाच्या बॅचेसला पण मी काहीतरी वेगळं सांगितलेलं आहे. तर तुमची जी बॅच आहे त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. पहिलं पॉझिटिव्ह असं आहे की तुम्हाला एक प्रॉपर वे मिळत आहे. जसं तुम्ही लास्ट इयरची आता बॅच बघा तर त्यांचं मध्येच कुठेतरी इंटर्नशिप सुरू झालेली आहे, वेळ कमी आहे हातामध्ये, लवकर एक्झाम येण्याची शक्यता आहे, असं सगळं सुरू आहे धावपळ. पण तुमच्यासाठी असं आहे की तुम्हाला खूप आरामात प्रॉपर असा वेळ मिळेल. म्हणजे तुम्ही समजा मे पासून जरी अभ्यास आपण सुरू केला तर नेक्स्ट इयरच्या मे आणि कदाचित त्याच्या पुढे नंतर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे 3-4 महिने आणखी तुम्हाला मिळतील. म्हणजे इंटर्नशिप संपून पण तुम्हाला आणखी 3-4 महिने अभ्यासाला म्हणजे रिव्हिजनला हातात राहतील. तर असा हा प्रॉपर तुमच्याकडे वेळ असेल तर याचा एक फायदा असा आहे की तुम्हाला रिव्हिजनला खूप जास्त चांगला वेळ मिळू शकतो. आणि नुकसान असं आहे किंवा म्हणजे एक थ्रेट तुम्ही डोक्यात ठेवून द्या की ज्यावेळी जास्त एखादी गोष्ट खूप लॉंग टर्म चालते ना त्या आपल्याला सॅच्युरेशन येतं, कंटाळा येतो आणि आपण ज्यावेळी ॲक्च्युली ते जो अभ्यास करायला पाहिजे त्याच वेळी आपण तो सोडून देतो. असं खूप लोकांचं होतं की खूप लेंदी असं शेड्यूल असेल एखाद्या बॅचचा तर सुरुवात खूप चांगली करतात मुलं, मध्ये मध्ये घेऊन जातात अभ्यासाने सोडून जातात. तर हे तुमच्यावर होऊ शकतं. म्हणून मी सांगतो पहिल्यांदाच की हे जास्त वेळ मिळणं हे पण थोडंसं म्हणजे कधी कधी नकारात्मक होऊन जातं. तर हा पण एक पॉईंट डोक्यात ठेवून द्या की रिव्हिजनला भरपूर तसा वेळ मिळेल तुम्हाला आणि सिलेबस इतका जास्त आहे की हा 1-1.5 वर्ष पण पुरून जातो हा म्हणजे एवढा वेळ. पण एक होतं आपल्याला की आपण सतत अभ्यास करून एवढं सगळं काळ काढणं कठीण असतं. तर हे एक थ्रेट तुम्ही डोक्यात ठेवून द्या की 17-18 महिन्याचा हा जो काळ आहे तुमच्यासोबत मिळालेला आहे तुम्हाला, तो या दृष्टीने तुम्हाला थोडासा म्हणजे नकारात्मक आहे की जास्त वेळ ठेवल्यामुळे अभ्यास होत नाही आणि पॉझिटिव्ह या दृष्टीने आहे की रिव्हिजनला हातात भरपूर तुम्हाला वेळ राहील. आता यानंतरचा अगदी नेहमीचा प्रश्न मुलांचा की सर इंटर्नशिपचं प्लॅनिंग कसं करावं, म्हणजे एकदा रिझल्ट आला आणि इंटर्नशिप आमची सुरू झाली तर आम्ही म्हणजे काय घ्यावं सुरुवातीला. जर हे तुमच्या हातात असेल आणि जर तुम्हाला शक्य असेल की कुठला म्हणजे कॉलेजचा पार्ट आधी घ्यावा किंवा बाहेरचा आधी घ्यावा तर बेस्ट कॉम्बिनेशन असं आहे, म्हणजे बेस्ट जनरली असं पॅटर्न असायला हवा की सुरुवातीला कॉलेज घ्या, त्यानंतर मध्ये सिव्हिलचं वर्किंग पार्ट 3 महिन्याचा घ्या आणि नंतर शेवटी PSC ही नॉन वर्किंग घ्या. याचं कारण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला कळलं की मी असं का म्हणतोय. कारण आपण जेव्हा अभ्यास सुरू करतो, तुम्ही माझ्याकडे क्लास जॉईन केलेला आहे आणि अभ्यास सुरू केला आणि त्याच वेळी तुम्ही सिव्हिलला लगेच बाहेर गेलात तर तुमचा तो अभ्यास सेटच होत नाही किंवा अभ्यासात पहिल्यापासून तुमचा विकनेस राहतो आणि तो पहिल्यापासूनच कॉन्फिडन्स तुमचा कमी होऊन जातो. तेच तुमच्याकडे कॉलेज असेल तर कॉलेजचं थोडी इंटर्नशिप करून संध्याकाळचा वेळ अभ्यासाला मिळतो, तुम्हाला अभ्यास करण्याला टाइम मिळत असेल तर तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होत जातो आणि मध्ये पुन्हा सिव्हिल जरी आलं तर आपण थोडं ऍक्सेप्ट करतो की ठीक आहे आपण आता पहिले 6 महिने अभ्यास केलेला आहे तर मध्ये थोडासा 3 महिन्यात तर थोडा होणारच आहे असं. आणि शेवटी पुन्हा फुल जर तुम्ही नॉन वर्किंग फेजमध्ये आलात तर जिथे ऍक्च्युअली गरज असते किंवा आपण सिरियसनेस आपला वाढलेला असतो
तर तिथे आपल्याला ते नॉन वर्किंग फेज मिळायला हवी. तर ह्या म्हणजे बेस्ट कॉम्बिनेशन आहे की सुरुवातीला समजा की तुम्हाला कॉलेज मिळालं, मध्ये सिव्हिलचं वर्किंग आणि शेवटचा PSCचा हा नॉन वर्किंगचा जर पार्ट राहिला, तर त्याच्या पुढे आणखी इंटर्नशिप संपल्यानंतर असंही तुम्हाला काही महिने मिळतात, 2-3 महिने तर मिळतात. तर तेवढा आणखी वेळ जोडला तर तुम्हाला एक 4-5 महिन्याचा पूर्ण फ्री असा टाइम मिळतो, ज्याच्यामध्ये एक चांगली रिव्हिजन होऊ शकतात, म्हणजे 3-4 रिव्हिजन आरामात होऊ शकतात. म्हणून हे कॉम्बिनेशन तुम्ही म्हणजे फॉलो करा. पण समजा जर तुम्हाला नाही मिळालं असं कॉम्बिनेशन करणं, शक्य नाही झालं तुम्हाला असं, तर मग काय करायला पाहिजे? तर जे तुम्हाला मिळेल ना त्याच्यामध्ये राहिलेला वेळ तुमचा म्हणजे ड्युटी करून राहिलेला वेळ अभ्यासात टाका. कारण असं काही होणार नाही की सुरुवातीला तुम्हाला कॉलेज मिळेल असं काही नाही. कदाचित तुम्हाला पहिल्यांदा बाहेर जावं लागेल, सिव्हिल पहिल्यांदा मिळेल, काही लोकांना पहिल्यांदाच PSC मिळून जाईल आणि PSC कदाचित वर्किंग घ्यावं लागेल किंवा नॉन वर्किंग घ्यावं लागेल. पण सुरुवातीला अभ्यास होत नाही इतका. त्यामुळे असं सगळं काही मनासारखं होईल असं नाही तुमचे, किंवा मी सांगेल तसंच होणार असं नाहीये. पण जिथे तुम्हाला जो टाइम मिळेल तो अभ्यासात टाकायला शिका. कारण हे वर्षभर असंच चालतं, ड्युटी करत अभ्यास करणं हे कठीण आहे आणि यामध्ये वर्षभर आपण थोडं थकून जातो की आपल्याला जसे जसे डिपार्टमेंट भेटतात, कधी समजा एखादा डिपार्टमेंट मेडिसिनचं भेटलं, कधी सर्जरी भेटलं, आपलं कॉलेज असून सुद्धा आपल्याला खूप थांबून जातं. इंटर्नशिप हा असा हे आहे ना, म्हणजे काय आहे की ज्यामध्ये आपल्याला खरं थोडंसं जगाचं रूप करावं लागतं की आपल्याला सगळ्या गोष्टींचा हिशोब लोक ठेवतात, तुम्ही कधी आले कधी नाही. पहिल्यांदा आपल्याला UG मध्ये एवढं कोण टोकत नसतं, पण इंटर्नशिपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक दिवसाचा हिशोब द्यावा लागतो. जरा जरी तुम्ही गेला नाही तर लगेच एक्सटेन्शन तुम्हाला लावतात लोक. तर हे सगळं चालतं, त्याच्यामध्ये मनस्तापी होतो, चिडचिडी होते आपली, आणि या सगळ्याचा म्हणजे आपल्या अभ्यासावर परिणाम होत असतो. तर ही सवय पाडून घ्या पहिल्यापासून. आणि शक्य असेल समजा तुम्हाला असं होतं की सिव्हिल नॉन वर्किंग पण मिळू शकतं, PSC नॉन वर्किंग मिळू शकते, जे नॉन वर्किंग मिळतं ते सर्व नॉन वर्किंग घ्या. कारण आत्ता जर थोडं नाही प्रॅक्टिकल शिकले तर काही फरक पडत नाही, नंतर सर्व शिकायचं असतं. त्यामुळं हे कॉम्बिनेशन फॉलो करा की सुरुवातीला कॉलेजमध्ये सिव्हिलचा, शेवटी PSCचं नॉन वर्किंगचा पार्ट, हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे. किंवा अगदीच नाही तर सेकंड पोझिशनवर असं आहे की सुरुवातीला सिव्हिल, मध्ये PSC नॉन वर्किंग आणि शेवटी कॉलेज, असं जरी केलं तरी पण चालेल. आणि या सगळ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य असेल त्या त्या ठिकाणी नॉन वर्किंग घेऊन ती फेज म्हणजे अभ्यासासाठी वापरा. तरच हा तुम्हाला या म्हणजे वर्षभर अभ्यास व्यवस्थित करता येईल. आता यानंतर एक्झाम विषयी एक शॉर्टमध्ये फक्त सांगतो की सध्या जे आपल्या एक्झामचं स्वरूप कसं आहे किंवा त्यामध्ये काय काय म्हणजे सध्या चेंजेस आहेत का काही. तर सध्याचं आपलं जे एक्झामचं नाव आहे ते आपल्याला माहीत असायला हवं की AIA PGAT. तुम्हाला काही सर्च करत असेल तर ह्यामध्ये AIA PGAT शब्दाने तुम्ही शोधलं तर तुम्हाला मिळतं, ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एंट्रन्स टेस्ट. तर म्हणजे हे एक्झामचं नाव झालं. एक्झाममध्ये सध्या 120 प्रश्न आपले असतात, 120 क्वेश्चन्स मी सांगतो, मार्क्स नाही आहे. 120 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क्स, तर 40 मार्क्सचा सध्याचा पेपर आहे. म्हणजे त्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात, पुढे प्रश्नसंख्या वाढूही शकते, पण सध्या 120 प्रश्न आहेत आणि 480 मार्क्स त्याचे असतात, 480 मार्क्स. आता यामध्ये निगेटिव्ह मार्किंग हे आपले आहे का, तर आहे. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग किती आहे, तर प्रत्येक क्वेश्चनला 1 आहे. म्हणजे समजा तुमचा जर तुम्ही सोडून दिला क्वेश्चन तर तुम्हाला काय तुमचे मार्क्स कट नाही होणार, 4च मार्क्स तुमचे जाणार. मग तुम्ही एखादा प्रश्न सोडवला, अटेम्प्ट केला आणि तो चुकला तुमचा, तर 4च्या ऐवजी तुमचे 5 मार्क्स त्यामध्ये कट होणार. हे सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. जर समजा एखादा क्वेश्चन तुम्हाला येत नाही, तुम्ही सोडून दिला, तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यावर 4च मार्क्स जाणार तुमचे. पण तुम्ही रिस्क घेतली, अटेम्प्ट केला आणि तो चुकला तुमचा क्वेश्चन, तर 4च्या ऐवजी 5 मार्क्स त्या ठिकाणी कट केले जातील. असं या निगेटिव्ह मार्किंगचं सध्याचं स्वरूप आहे. क्वेश्चन पेपर हा ऑनलाईन होतो, कम्प्युटर बेस्ड एक्झाम असते. सेंटर्स वेगळ्या ठिकाणी असतात. महाराष्ट्रामध्ये जनरली मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा वेगळ्या सिटीमध्ये दिल्या जातात. ते आपण एक्झामचे जे काही डिटेल्स आहेत ते नंतर सांगू, कारण हे आता सध्याचा तो विषय जास्त वाढवण्यात अर्थ नसतो. तर 120 प्रश्न आहे ते समजून घ्या की 120 प्रश्न, 480 मार्क्स निगेटिव्ह मार्किंग आहे. एक प्रश्न तुम्ही चुकवला तर त्यामध्ये 4च्या ऐवजी 5 मार्क्स तुमचे कट होतात. आता यानंतर नेक्स्ट मला प्रश्न मुलं विचारतो तो असा आहे की क्लासेस सध्या आपले म्हणजे जे सुरू आहेत ते ऑनलाईन होतील की ऑफलाईन होतील. तर सध्या मी इतकं समजतो की आपला जे ऑनलाईन क्लासचा जो आपण सेटअप बनवलेला आहे तो आपण बंद नाही करणार. म्हणजे वर्षात असू दे किंवा पुढच्या पण बॅचेसला नेहमी तो सुरू राहील. आता ऑफलाईन होण्यामध्ये काय चॅलेंजेस आहेत की सध्या आपल्याकडे जी मुलं आहेत ती एका कुठल्या सिटीमध्ये नाहीत. जसं पूर्वी असं व्हायचं की मुंबईमधली मुलं मुंबईमध्ये येणं आणि पुण्यातली मुलं पुण्यात येणं, किंवा बाहेरच्या मुलांना जरी यायचं म्हणलं ती लोक ट्रान्सफर इकडे घेऊन यायचे. तर आता असं होतं की असं पॉसिबल नाही. मुलांना म्हणजे काही मुलं आता समजा कोणी नाशिकचं आहे, कोणी उस्मानाबादचं आहे, कोणी नांदेडवरून क्लास जॉईन करतो, कोणी नागपूर आहे, पुणे, मुंबई, त्यानंतर कोल्हापूर, सांगली, खूप ठिकाणची मुलं असतात, रादर कर्नाटक, गोवाची पण मुलं असतात. तर आता या सर्व मुलांना एका ठिकाणी पुण्यात बोलवणं किंवा मुंबईत बोलवणं हे शक्य नसतं.
आणि तुम्ही विचार करा की समजा एखादा मुलगा आता पुण्यात यायचं म्हणलं तर त्याला वेगळी रूम करणं आलं, त्यानंतर त्या रूमचं डिपॉझिट भरणं आलं, त्यानंतर मेसचा खर्च आला, म्हणजे सगळं ते खर्चिक काम आणखी होत जातं. सिटी तुम्ही चेंज केल्यानंतर सगळे तुमचे व्याप वाढतात. त्यामुळे सध्या आपण ऑनलाईन जे आहे ते चांगलं चालू, आणि तुम्ही विश्वास ठेवा की मी जितकं ऑनलाईनमध्ये करून घेतो तितकं ऑफलाईनमध्ये पण कुणाला शक्य नाही आहे. कारण आपण इतक्या टेस्ट घेतो, पुढे पुढे जाऊन तर आठवड्याच्या 4-5 टेस्ट घेणं सतत. आता आपला तर इतका डाटा ऑलरेडी तयार आहे, इतके लेक्चर्स आपले ऑलरेडी बनलेत, हे लेक्चर्स तुम्हाला देऊन त्याच्यावरच्या सारख्या टेस्ट ह्यामुळेच ऍक्च्युली रिझल्ट्स येतात. म्हणजे ऑनलाईनमध्ये आणि ऑफलाईनमध्ये तुम्ही जर मला विचाराल ना, ऑनलाईन ही सिस्टीम खूप बेस्ट आहे सध्या. म्हणजे याच्यामध्ये असं आहे की वेळ खूप असतो, खूप शिकवता येतं, रोज मुलांना काहीतरी अपडेट्स देता येतात, नवीन नवीन टेस्ट घेता येतात. ऑफलाईनमध्ये इतकं शिकवणं शक्य नाही आहे, असं आहे. त्यामुळे ऑफलाईनमध्ये एक फक्त चांगलं आहे की समोरासमोर आपण असतो, थोडं मोटिवेशन टिकून राहतं. अदरवाईज ऑनलाईन मी सांगेन की खूप बेस्ट मेथड आहे जर तुम्ही व्यवस्थित थोडंसं लक्ष देऊन केलं तर. हा एक थोडासा म्हणजे तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवून द्यायचं की ऑनलाईन ऑफलाईनच्या ह्या वादात न अडकता क्लासेस बरोबर चालायचं. नेहमी मी जसं सांगतो तसं फॉलो केलं तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. त्याचा ऑनलाईनचा आणि ऑफलाईनचा इतका काही फरक पडत नाही. तुम्ही रिझल्ट्स बघता, आता गेल्या 2 वर्षाचे जे आहेत ते सर्व ऑनलाईनचे रिझल्ट्स आहेत. यावर्षी ऑल इंडियाचा 2रा रँक, 3रा, 5वा, 7वा, 10वा हे आपल्याच क्लासमध्ये आहेत. तर हे सर्व जे आहेत ते ऑनलाईनचेच विद्यार्थी आहेत, ज्यांना मी चेहऱ्याने कधी पाहिलेलं पण नाही डायरेक्टली असं, तरीही त्या मुलांच्या रँक इतके चांगले आलेले आहेत. तर असं होत राहतं, तुम्ही डोंट वरी. असं तुम्हाला वाटत असेल की ऑफलाईनमध्ये वेगळं काही होईल का, तसं काही नाही, आपल्यावर भरपूर असतं. आणि मी जितकं आता सध्या करून घेत आहे ऑनलाईनमध्ये तितकं ऑफलाईनमध्ये पण कुठल्या क्लासेसला हे शक्य नाही, किंवा इव्हन मलाही ते शक्य नाही. कारण ट्रॅव्हलिंगमध्ये खूप वेळ जातो, मुंबईला किंवा पुण्याला कुठेही जातो मी, सगळ्या ठिकाणी वेळ ट्रॅव्हलिंगमध्ये खूप जात असतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मला मुलं जे विचारत होतो असं आहे की सर, संहिता वाचण्याची गरज आहे का, किंवा संहिता जर वाचायच्या आहेत तर त्या कोणत्या घ्याव्या. तर याच्यामध्ये एक लक्षात की संहिता वाचण्याची गरज तर नक्कीच आहे. याचं एक्झाम्पल तुम्हाला मी देऊन सांगतो म्हणजे जास्त इझिली कळेल आणखी. तर आता लेटेस्ट जो प्रश्न आलेला आहे की म्हणजे ऑल इंडिया PGCET त्यातला एक मी प्रश्न सांगेन. तर तुम्ही बघा की संहिता जे मुलं वाचत नाही ते काय करतात, तर कुठल्या तरी क्लासेसच्या नोट्स वाचतात किंवा शॉर्ट कुठले तरी बुक्स वाचतात. जसं आता फॉर एक्झाम्पल आजकाल मार्केटमध्ये जे बुक्स आहेत त्यामध्ये चरक प्रवेशिका एक बुक आहे, किंवा सुश्रुत प्रवेशिका पण आहे त्या ऑथरचं, काश्यप प्रवेशिका पण आहे. तर आता हा प्रश्न तुम्हाला याच वर्षी पडलेला प्रश्न आहे 2021ला. तर याच्यामध्ये त्यांनी असं विचारलं होतं की चरक विमानस्थानच्या 6व्या अध्यायाला प्रश्न आहे की सुरा आसव विधान हे कोणत्या प्रकृतीच्या चिकित्सेमध्ये सांगितलेले आहे. वातल पुरुषामध्ये करावं, पित्त प्रकृतीच्या पुरुषामध्ये वापरावं, की कफ प्रकृतीच्या पुरुषामध्ये वापरावं. तर हा ऍक्च्युली चरक विमानस्थानच्या 6व्या अध्यायाला क्वेश्चन आहे. तर तुम्ही जर चरक प्रवेशिका हे बुक काढलं आणि त्याच्यामध्ये विमानस्थानाचा तो अध्याय जर काढून पाहिला तर तुम्हाला हा पॉईंट कव्हर झालेला दिसणार नाही त्या बुकमध्ये. किंवा कितीतरी असे बुक्स जे काही मार्केटमध्ये आहेत त्यांच्या तुम्ही जर नोट्स पाहिले तर त्यामध्ये पॉईंट असेल असं नाहीये, किंवा असला तरीही श्लोकातून डायरेक्टली तो पॉईंट वाचणं आणि कुठल्या तरी नोट्समध्ये असं लिहिलेलं असतं की मद्याचा वापर कफ प्रकृतीमध्ये करावा, वात प्रकृतीमध्ये करावा, असं मिक्स काहीतरी लिहिलेलं असणं ते आपल्याला पॉईंट आउट होत नाही. ज्यावेळी आपण श्लोक वाचतो त्यावेळी आपल्याला लाईन बरोबर लक्षात जातं की सुरा असं विधान हे वात प्रकृतीसाठी आलेली चिकित्सा आहे. तुम्ही जर चरक विमानस्थानचा 6वा अध्यायाकडून त्यामध्ये 16 नंबरचा श्लोक पाहिला तुम्हाला हा म्हणजे शब्द वाचायला मिळेल की सुराने असं विधान, सुरा असं विधान किंवा सुरा असं हा कशामध्ये वापरावा, तर ते वात प्रकृतीमध्ये वापरा. हा प्रश्न आता यावर्षी पडलेला आहे. असे बारीक बारीक प्रश्न CETला संहितेमधून येतात. असंही एक तर मी खूप छोटंसं एक्झाम्पल सांगितलेलं, असे कितीतरी प्रश्न तुम्हाला मी ढिगाने सांगू शकतो की जे संहितेमधूनच येतात आणि संहिता त्यासाठी वाचावी लागते. आता संहिता वाचणं हे काही कठीण नाही. मी तुम्हाला सांगा, सुरुवातीला तुम्हाला फक्त वाटेल असं की संस्कृतचं वर्ड टू वर्ड आपण जे काही एक्सप्लेन करतो मी, तर आम्ही जे एक्सप्लेन करतो जे आमचे जर तुम्ही ऑडिओ माझे जर ऐकलं तर तुम्हाला संहिता तर काही बिलकुल पण कठीण नाही वाटणार. कारण मी प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगत त्यात काय MCQ तयार होतो किंवा क्रॉस रेफरन्सेस काय असतात, मॉडर्न त्यामध्ये काय तुम्हाला लक्षात ठेवता येईल, हे सगळं मी त्याच ठिकाणी क्लिअर करतो. आता याच्यामध्ये एक प्रश्न म्हणजे असा होतो की म्हणजे माझ्या बाबतीत जर माझं लेक्चरचं असं राहतं की एक पॉईंट आला की मी 10 पॉईंट लगेच सांगून टाकतो. तर लेक्चर थोडे लेंदी होतात पण ते ऐकणं खूप गरजेचं असतं, कारण आपण सर्व बुक वाचू शकत नाही. एक लक्षात ठेवून की तुम्ही चरक, सुश्रुत, वाघमोडचे आमचे म्हणजे जे काही माझे लेक्चर्स आहेत ते व्यवस्थित केले ना, तुम्हाला खूप सारा तुमचा मॅटर ऑलरेडी कव्हर होऊन जातो. कारण मी क्रॉस रेफरन्सेस प्रत्येक ठिकाणी कव्हर केले असतात. म्हणजे भावप्रकाशने काय सांगितलेलं आहे, हारितने काय सांगितलेलं आहे, त्यानंतर योगरत्नाकरने काय सांगितलं, असं प्रत्येक ठिकाणी जे तुम्ही ग्रंथ वाचू शकत नाही किंवा मॉडर्न सायन्समध्ये काय आलेलं आहे हे सगळं त्या लेक्चरमध्ये कव्हर झालं असतं. त्यामुळे तुम्ही नेहमी लक्षात ठेवून द्या की तुमची प्रायोरिटी ही संहिता वाचण्याला असायलाच पाहिजे. संहिता वाचणं कठीण आहे, सुरुवातीला तुम्हाला कठीण वाचते पण लेक्चर तुम्ही ऐकाल तर तुम्हाला ते सोपं पडेल आणि संहिता वाचल्याशिवाय रिझल्ट नाही हे लक्षात द्या. आता आम्ही आजकाल नोट्स सगळ्या बनवून दिलेल्या आहेत संहितेच्या, ऑलमोस्ट बऱ्यापैकी आपल्या कम्प्लीट होत आलेल्या आहेत.
पण तरीही संहिता ही समोरच असावी आणि नोट्सही समोर असाव्या. दोन्ही समोर ठेवूनच ते सगळा अभ्यास करावा, तर हे इझी जातं. आणि हे लक्षात ठेवून की संहिता वाचल्याने काय होतं की तुमचं वर्ष वाया जात नाही. तुम्हाला असं वाटतं की कठीण आहे तुम्ही लवकर कुठेतरी शॉर्टमध्ये वाचता, पण लक्षात ठेवून की ज्यावेळी तुम्ही शॉर्टकट घेता ना, तोच तुमचा लॉंग कट होतो. की तुम्ही शॉर्ट नोट्स वाचता, क्लासेसच्या नोट्स वाचता कुठल्या तरी, आणि तुम्ही हॅपी राहता की माझं वाचून झाला, हा चॅप्टर माझा संपला. पण एक्झाममध्ये ज्यावेळी तसे प्रश्न येत नाहीत ना, त्यावेळी तुमचे डोळे उघडतात की हा सर सांगत होते ते बरोबर होतं, की आपण वर्षभर फक्त स्वतःला खुश ठेवण्यामध्ये आपण काढलं किंवा हा माझा अभ्यास झालेला आहे किंवा संपलेला आहे. पण एक्झॅक्टली ज्यावेळी पेपरमध्ये आपण वेगळे प्रश्न पाहतो ह्या श्लोकातले, ते आपल्याला वाटतं की अरे हा माझा अभ्यास इथपर्यंत पोहोचलाच नाही. त्यामुळे असा थोडासा तुमचं जे चुका होतात ते पहिल्यापासून लक्षात होते की संहिता वाचण्याची गरज आहे. संहिता कोणत्या घ्याव्या याविषयी तुम्हाला मी सांगेन की चरक, सुश्रुत, वाग्भट फक्त घ्या. चरक तुम्ही सुद्धा जनरली ह्यामध्ये नेहमी प्रश्न असा की सर मी कायमची चरक संहिता वापरलेली आहे, तर तुम्ही ब्रह्मानंद त्रिपाठी वापरता, तर मी आता चेंज करू का? तर चेंज करण्याची गरज नाहीये. तुम्ही सुश्रुत संहिता जर घेतलेलीच नसेल तर अनंतराम शर्माची घ्या, चांगली आहे, वापरायला सोपी आहे. अनंतराम शर्माची घ्या. तीही समजा तुमच्याकडे दुसऱ्या कुठल्या ऑथरची असेल, टकराल असेल किंवा दुसरी अंबिका दत्त शास्त्री असेल, तर काही चेंज करण्याची गरज नाहीये. आहे ते ठेवून द्या सध्या, तेच वापरा. कारण आपण श्लोकच सांगतो, श्लोकामधून एक्सप्लेन करतो सर्व गोष्टी, त्यामुळे तुम्हाला कोणतीही संहिता चेंज करण्याची गरज नाही. वाग्भट तुम्ही घेतलं नसेल तर ब्रह्मानंद त्रिपाठींचं घ्या, कारण त्यामध्ये हेडिंग आहेत प्रॉपरली, जे मराठीच्या बुकमध्ये नाहीये. ब्रह्मानंद त्रिपाठीचं हे थोडंसं चांगलं आहे म्हणजे वाग्भट. आणि ज्या शारंदार काश्यप सारख्या संहिता घेण्याची गरज नाहीये, त्या क्लासेसच्या नोट्समध्ये होऊन जातं. किंवा बाकी पण जे काही विषय आहेत, सब्जेक्ट्स फर्स्ट इयर टू लास्ट इयर, त्याचे काही बुक्स वापरायची गरज नाहीये. ते क्लासच्या नोट्समधून सर्व होऊन जातं. किंवा त्या नोट्स समजा आपण अपडेटही करत जातो, त्यामुळे तुम्हाला कुठले बुक्स वाचायची गरज पडत नाही. फक्त 3 बुक तुमच्याकडे असावे, चरक, सुश्रुत, वाग्भट. चरकचं ब्रह्मानंद त्रिपाठी असेल तर चांगलं, नसेल तर तुमच्याकडे जे आहे ते वापरा. सुश्रुत अनंतराम शर्मा वापरलं तर जास्त चांगलं, नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जे आहे ते वापरा. आणि वाग्भटसाठी ब्रह्मानंद त्रिपाठी मी रिकमेंड करेन. बाकी कुठलेही तुम्हाला बुक घ्यायची गरज नाही, क्लासेसच्या नोट्सवर तुम्ही पूर्णतः डिपेंड राहू शकता. आता यानंतर संहितेचा विषय, याच्यामध्ये आणखी एक प्रश्न मला विचारतात की श्लोक पाठांतराची गरज आहे का सीईटी मध्ये? तर बिलकुल नाही. श्लोक वाचताना तुम्हाला श्लोकचे आम्ही जे अर्थ सांगतो, त्यानंतर त्यात कसा क्वेश्चन तयार होतो किंवा त्याच्यामध्ये कशी ट्रिक करावी, ह्या सगळ्या गोष्टी ऐकून तुम्हाला समजतं की क्वेश्चन कसे येतात किंवा त्यामध्ये काय क्वेश्चन तयार होतो. आणि ते क्वेश्चन सोडवून तुमच्या चुकावून तुम्हाला कळतात की या गोष्टी काय कशासाठी आलेत एक्झाममध्ये. तर श्लोक पाठांतराची बिलकुल गरज नाही. पण श्लोक याच्यासाठी वाचावे की संस्कृत हे ऍक्च्युली पेपर आत्ताचं जे तुम्ही विचारण्याची पद्धत बघाल तर आता प्रश्न असे डायरेक्ट कधीच येत नाहीत. प्रश्नांची धरती खूप चेंज केलेली आहे आता सध्या. म्हणजे आता पूर्वीसारखं असं राहिलेलं नाही की एक लाईनमध्ये क्वेश्चन असेल. आता खूप सारे, म्हणजे एखादं स्टेटमेंट असेल, त्याच्या खाली त्याचं रिझन असेल, दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत का, पहिलं स्टेटमेंट दुसरं स्टेटमेंट हे पहिल्याच रिझन आहे का, असे काहीतरी फिरवून फिरवून प्रश्न विचारण्याची त्यांना आता म्हणजे हे चांगलं वाटतं. किंवा मग 2 साईडला 2 कॉलम देतील आणि ते पेअर करायला सांगतील, 4 वाक्य देतील, ते सांगतील की ह्यातलं सत्य असत्य कथन कोणतं आहे ते ओळखा, असे. किंवा एखादे 4-5 सेंटेन्स देतील आणि सांगतील याचा योग्य सिक्वेन्स लावा. एखादी इमेज देतील, त्याचे तुम्हाला सांगतील की इमेज कुठल्या द्रव्याचे ते ओळखा. असे खूप सारे, म्हणजे त्यामध्ये सगळे प्रश्न विचारण्याची पद्धतच मुळात चेंज करून टाकलेली आहे. आणि यासाठी तुम्ही क्लासेसमध्ये म्हणजे प्रत्येक टेस्ट सोडावी, कारण आमचे आपले जे वीकली टेस्ट आपण घेतो पुढे जाऊन नंतर तुमच्या, त्याचं स्वरूप आपण या प्रकारेच ठेवतो. आणि त्यामुळं संहिता वाचण्याची म्हणजे आपण हे आग्रह धरतो, त्याच्यामध्ये श्लोक पाठांतराची गरज नाही आहे, पण श्लोक समजून घेण्याची नक्की गरज आहे. आणि श्लोक समजून घेतल्यानंतरच तुम्हाला ही सीईटी क्रॅक करता येते. ते लेक्चर ऐकल्यानंतर तुम्हाला समजतं, म्हणजे हळूहळू तुम्हाला कळतं, पण त्यासाठी रिपीटेड लेक्चर ऐकणे ही त्याची म्हणजे खूप जास्त गरज आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट मला एक क्वेश्चन मला विचारतात की सर ऑडिओ फॉर्मॅटमध्ये तुम्ही शिकवता, व्हिडिओ का करत नाही? तर बा आपण व्हिडिओ पण आणत आहोत, नाही असं नाही आहे. पण काय होतं की ऑडिओ फॉर्मॅटचा एक फायदा असा आहे की माझी अशी शिकवण्याची मेथड आहे की मी एक पॉईंट आला की तिथे सगळे पॉईंट कव्हर करतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत असतं की आपण खूप ऐकावं लागतं आपल्याला सरांच्या लेक्चरमध्ये, पण याच्यामध्ये तुमचा व्याप कमी होतो. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही जर रसायन अध्याय जर चरचिकित्सा माझा पहिला जर ऐकला, तर हरितकी आल्यानंतर मी भावप्रकाराचे हरितकीचे सर्व पॉईंट कव्हर केलेले आहेत. म्हणजे ऋतू हरितकी काय आहे, हरितकीचे 7 प्रकार कसे, त्याचा आकार कसा दिसतो, त्याचे उत्पत्ती स्थान काय आहेत, त्यांचा फायदा काय, प्रत्येक हरितीचा कुठे वापर करावा, हरितकी कशा प्रकारे सेवन केल्यानंतर काय त्याचा म्हणजे परिणाम होतो, हरितकीचे मध्ये जे 5 रस आहेत, 6 रस मध्ये 1 रस कोणता नाहीये, 5 रस कुठे असतात, हे सगळं जे सांगितलेले आहे ना, ते तुम्ही भावप्रकाशच्या निघंटूमध्ये सगळे पॉईंट कव्हर झालेले आहेत. तुम्ही भावप्रकाश निघंटू घेऊन सीईटीला बसू शकत नाही, हे लक्षात ठेवून द्या पहिल्यापासून. त्यामुळे असे पॉईंट तुम्ही जे क्रॉस रेफरन्सेससाठी हे ऑडिओ फाईल खूप चांगले बनतात. कारण ह्याच्यामध्ये काय होतं की
कमी वेळामध्ये किंवा कमी साईजमध्ये आपल्याला खूप जास्त माहीत होऊन जातं, जे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये शिकवणं कठीण आहे. कारण आपली जी गरज आहे ना सीईडीची, ते फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ना, आपल्याला कन्सेप्ट शिकवायचे नसतात. आपल्याला एक बिलिरुबिन मेटाबॉलिझमची गरज नाही आहे, आपल्याला एक हिमोग्लोबिनपासून किती बिलिरुबिन बनतं हे शिकण्याची गरज असते. तर हे लक्षात ठेवणं की यासाठी आपल्याला म्हणजे अभ्यासाचा पॅटर्न आपला पूर्ण वेगळा आहे. यामुळे ऑडिओ फाईल्स आपल्याला जास्त गरजेचे आहेत ॲज कम्पेअर टू व्हिडिओ फाईलपेक्षा. हा समजा जर मला म्हणजे फार्मॅक्स शिकवायचं असतं किंवा मेडिसिन शिकवायचं आहे किंवा फिजिक्स आहे, केमिस्ट्री असे विषय आहेत, तर त्याला मी समजू शकतो की आपल्याला व्हिडिओ फाईलची गरज आहे. पण यामध्ये ऑडिओ फाईल्स या चांगल्या होतात, म्हणजे त्याच्यातून भरपूर अभ्यास होतो आणि आपल्या रिझल्टमधून पण तुम्हाला दिसेल की हे सर्व ऑडिओ फाईलमुळेच मुलं इथपर्यंत पोहोचलेली आहेत. असं नाही की त्यांना काही व्हिडिओ आपण वेगळे असे केलेले आहेत. पण व्हिडिओ पण आपण आणत आहोत, असं काही नाही की आपण व्हिडिओ नाही करणार आहोत. पण ऑडिओ फाईलची तुम्ही बिलकुल काही तक्रार ठेवू नका, म्हणजे विश्वास ठेवून चालायचं. क्लासेसच्या मेथड्स ह्या प्रूव्हन असतात किंवा यामुळं रिझल्ट आले दिसतात ना, तर रिझल्ट बघून नेहमी चालायचं. उगाच आपलं काहीतरी शंका घेऊन बसून ते आपण जर करत राहिलो तर आपल्याला पण ते म्हणजे वर्षभर करता येत नाही असं आहे. ठीक आहे, तर ऑडिओ फाईल चांगले आहे, त्याच्यामध्ये भरपूर शिकवता येतं. हा त्याचा एक बेस्ट पॉझिटिव्ह फायदा मला तुम्हाला त्यामध्ये सांगायचा आहे. यानंतर नेक्स्ट जो आपला म्हणजे क्वेश्चन म्हणा किंवा एक विषय म्हणता येईल त्याला, की कोणत्या गोष्टी तुम्ही टाळाव्या म्हणजे सीईटीचा अभ्यास करत असताना. तर पहिली गोष्ट तुम्ही टाळावी ती म्हणजे खूप साऱ्या मेंटर्सना फॉलो करणं. म्हणजे खूप सारे गुरु, कोणी सिनियरला आहे किंवा समजा आता हा क्लास जॉईन केलेला आहे, तर समजा दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याने दुसरा क्लास जॉईन केला असतो कुठला तरी, मग त्याच्या नोट्समध्ये काय चालेल, त्याच्या नोट्स कशा आहेत, त्याचे लेक्चर्समध्ये काय सांगितलं जातं, मग त्याच्या नोट्स पाहायच्या आणि त्याचं थोडं वाचायचं, मग आपलं थोडं वाचायचं आणि कधी आपलं सोडून द्यायचं, त्याचंच सुरू करायचं. असं सारखं तुम्ही जे करत असता तर त्याच्यामुळे तुमचा रिझल्ट बिलकुल येत नाही. एक लक्षात ठेवून की क्लासेसमध्ये काय ना, जितकं सगळीकडे ऑलमोस्ट बऱ्यापैकी लोक चांगले घेतात, काही असं कोणी वाईट घेतात आणि मी चांगला घेतो असं मला सांगायचं नाही. पण मुलांच्या काय चुकतात की मुलं जिथेही जॉईन असतात त्याच्यापेक्षा आपल्यापेक्षा दुसऱ्याचं काय चालेल ह्यांच्याकडे त्याचं लक्ष असतं, जास्त असतं. आणि छोटा जरी पॉईंट एखाद्या नोट्समध्ये वेगळा सापडला तर तो पॉईंट किती येणार आहे एक्झाममध्ये, त्याची काही शहानिशा न करता त्या नवीन नोट्स ते फॉलो करायला लागतात. तर असं तुमचं खूप सारं चुकत असतं. कारण तुमचं एज असं असतं की तुम्ही खूप अस्थिर असता आणि म्हणून तुमच्याकडे अनुभव नसतो, आणि हे अनुभव नसतो तुम्हाला मान्यच करायचं नसतं. हा तुमचा सगळ्यात मोठा या एजमधल्या मुलांचा प्रॉब्लेम असतो. म्हणून तुम्ही सतत तुम्ही असे अस्थिर असल्यामुळे या गोष्टीला फॉलो करणार, काही दिवसांनी त्या गोष्टीला फॉलो करणार, असं तुमचं सुरू असतं. तर या गोष्टी तुम्ही टाळायला पाहिजेत, कारण याच्यातून तुमचं काय होतं, अभ्यास एक डायरेक्शन घेत नाही. तुम्ही काही दिवस या नोट्स वाचता, नंतर दुसऱ्या वाचता, त्यामुळे तुमची नजर कशा स्थिर होत नाही तुम्हाला तो विषय पूर्ण करतो. तर एकाच व्यक्तीला फॉलो करायचं, एकाच क्लासच्या शेड्यूलला फॉलो करायचं, तरच तुम्ही हा प्रवास सक्सेसफुली करू शकता. अदरवाईज तुम्ही कन्फ्युजनमध्ये खूप साऱ्या चुका करता एक्झाममध्ये. जेव्हा आत्ता नाही करणार, जे रिझल्ट आल्यानंतर समजेल की अरे आपण वर्षभर केलं खूप, पण आपण एक्झाममध्ये खूप साऱ्या चुका केल्यात. तर एक्झामचा जो 1.5-2 तासाचा वेळ आहे ना, त्याच्यामध्ये एक स्थिर असं माइंड असणं तुमचं खूप गरजेचं असतं, जे तुम्हाला वर्षभर एकाच व्यक्तीला फॉलो केल्यानंतर समजायला लागतं की कसा अभ्यास करावा. हे पहिली गोष्ट टाळा की खूप साऱ्या मेंटर्सना, खूप साऱ्या क्लासेसला फॉलो न करता एकाच गोष्टीचा, एकाच क्लासचा पॅटर्न हा फॉलो करायचा. आता याच्यानंतर नेक्स्ट जी गोष्ट तुम्ही टाळायला पाहिजे ती म्हणजे, आता टाळायची किती किंवा कंट्रोल करायला पाहिजे असं मी म्हणू शकतो. तर तेच म्हणजे सोशल मीडिया, जे तुम्हाला मी बऱ्याच लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे यापूर्वी पण, ज्या लोकांनी माझं लेक्चर ऐकलेले आहेत. तर सोशल मीडिया कधी तुमचं थांबणार नाही आहे. तुम्ही आजकाल इंस्टाग्राम वापरत असणार, समजा की फेसबुक आहे. फेसबुक तर आजकाल थोडं कमी झालं आहे. इंस्टाग्रामचं आजकाल खूप चर्चा असते. तर इंस्टाग्राम असेल, त्यानंतर यूट्यूब असेल, या सगळ्यामध्ये तुमचा वेळ जाणार आहे. हे कितीही तुम्ही अवॉइड करायचं म्हटलं तरीही ते तुमच्याकडनं शक्य नाही होणार. पण मी तुम्हाला इतकं सांगू शकतो की ज्यावेळी तुम्ही अभ्यास करताना, आता समजा तुम्ही आता अभ्यास करताय, तर दर 5 मिनिटाला इंस्टाग्राम ओपन करून रील्स बघत बसू नका. थोडा 1 तास कंटिन्यू अभ्यास करा, 1-1.5 तास, 2 तास कंटिन्यू अभ्यास करा, आणि मग थोडंसं फ्रेश व्हायला एखाद्या इंस्टाग्रामच्या एखाद्या रील्स पाहिला, युट्यूबमध्ये जाऊन एखादा शॉर्ट पाहिला तर ठीक आहे, ते समजू शकतो आपण की थोडंसं फ्रेश व्हायला केलं. पण दर 5 मिनिटाला थोडी पुस्तकात नजर आणि थोडीशी मग त्या इंस्टाग्रामच्या रील्सवर नजर, किंवा इंस्टाग्रामच्या एखाद्या मुलीचा फोटो बघत बसायचा किंवा मुलाचा फोटो बघायचा, असं तुम्ही कराल तर तुम्ही म्हणजे अभ्यास करू शकत नाही, हे लक्षात ठेवून द्या. कारण आजकाल हे इंटरनेटमध्ये इतका भडकपणा आला या सगळ्यामध्ये ना, म्हणजे तो सहन करण्याच्या पलीकडे. आम्हाला तर म्हणजे झेपतच नाही आम्हाला. पण आता तुमच्या जनरेशनमध्ये तर तुमच्यासाठी हे अभ्यासामध्ये खूप जास्त व्यत्यय आणतो या सर्व गोष्टी. त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवून द्या की तुम्ही वर्षभर इंस्टाग्रामपासून जे काही तुम्ही वापराल, म्हणजे एंटरटेनमेंटची जी काही साधनं आहेत त्यात सगळंच आलं. म्हणजे नेटफ्लिक्स आहे, त्यानंतर हॉटस्टार आहे, प्राईम व्हिडिओ आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये तुमच्या सुरूच राहणार. मग ह्यामध्ये IPLच्या मॅचेस आल्या, मुलांच्या तर खूप असतात IPLच्या मॅचेस. तर या सर्व गोष्टी तुम्ही अवॉइड तर करू शकत नाही, पण शक्य तितक्या कमी कराव्या.
आणि अभ्यासाचा वेळ जो आहे समजा 2 तास अभ्यास केला तर तो क्वालिटी करावा. त्यामध्ये सारखं सारखं त्यामध्ये ते ओपन करून ते सोशल मीडिया पाहत बसू नये. त्याच्यामुळे तुमच्या अभ्यासाला क्वालिटी राहत नाही आणि त्याच्यातला केलेलं वाचन लक्षातही राहत नाही. त्यामुळे एक म्हणतात ना की करमणूक म्हणून जे तुम्ही करत असता, एंटरटेनमेंट म्हणून तुम्ही जे काही करता त्याला लिमिटेड ठेवायचं आणि त्याला पुन्हा पुन्हा अभ्यासामध्ये मिक्स नाही करायचं, तरच तुम्ही हा जर्नी व्यवस्थित करू शकता. आता यानंतर एक विषय म्हणा, मी आता प्रश्न सांगण्यापेक्षा एक विषय तुम्हाला मी सांगेन की जनरली असं होतं मुलींच्या बाबतीमध्ये जास्त घडतं क्लासेसमध्ये की एखाद्या मुलीचा अभ्यास खूप चांगला सुरू असतो आणि नंतर तिचा अभ्यास होत नाही, तर मी तिला मेसेज करतो की काय आलं, अभ्यास का करत नाहीये. तर मग ती मला इमेज पाठवत असते कधी कधी. तर इमेज मी जर समजा ती व्हॉट्सअपवर मला इमेज येते तर ती आपण क्लिक केली की थोडी डाउनलोड होते आणि डाउनलोड झाल्यानंतर मला दिसतं की ती लग्नाची पत्रिका असते त्या मुलीची. मग मला कोण होतं की इथं लग्न ठरलेलं आहे त्यामुळे अभ्यास ही करत नाही किंवा होत नाही. तर बघ मुली जर हा माझा ऑडिओ ऐकत असतील ना, तुम्हाला एक सांगेल लग्न ठरणं काही म्हणजे अशी खूप काही दुःखाची गोष्ट आहे का? कशासाठी तुमचा अभ्यास होत नाही? लग्न म्हणजे काही आयुष्याचं सेंटर आहे किंवा तीच प्रायोरिटी असं पण नाही ना. लग्न केल्यानंतर तुम्हाला तुमचं करिअर सोडता येतं का? नाही सोडता येत ना. लग्न ठरल्यानंतर कशाला अभ्यास बंद करायचा? तर हे बऱ्याच मुलींच्या बाबतीत घडतं. मी पाहिलेलं एखाद्या मुलीचा खूप चांगला अभ्यास सुरू असतो, अचानक तिच्या घरचे तिचे लग्न ठरवून टाकतात आणि लग्न ठरल्यानंतर असं काय होतं काय माहिती, मुली का अभ्यास करते मला तेच कळत नाही. मुलांचं तर काही असं होत नाही, म्हणजे मुलांचं तर काही लग्न ठरत पण नाही लवकर आणि 30-30 वर्षापर्यंत मुलं लग्नही करत नाहीत, पण मुलींच्या बाबतीमध्ये हा खूप प्रॉब्लेम असतो. त्यामुळे तुम्ही जर हा माझा ऑडिओ ऐकत असाल तर तुमच्या बाबतीमध्ये असं घडलं तर हे माझे शब्द आठवावे असतात की आणि तुमचं जे काही पुढचं लाईफ आहे ना त्याच्यामध्ये तुमचं करिअर पण तुम्हाला करायचं असतं. तुम्हाला स्वतःची एक आयडेंटिटी बनवायची असते. तुम्ही फक्त किचन आणि संसारामध्ये राहू शकत नाही नंतर, लग्नानंतरही. ते आत्ता जाणवत नाही, नंतर तुम्ही जे खूप जास्त त्यामध्ये म्हणजे फॅमिली लाईफमध्ये बिझी होता त्यावेळी तुम्हाला वाटतं की आपलं काहीतरी करिअर असावं, आपली काहीतरी समाजामध्ये थोडी तरी आयडेंटिटी असावी. त्यामुळे अगदीच लग्न ठरल्यानंतर अभ्यास सोडून द्यायचा. आनंदी होऊन सोडतात की कशामध्ये सोडतात मला कळत नाही, पण सोडून देऊ नका अभ्यास. सुरू ठेवा ना अभ्यास. तुमचं लग्नाचे जे काही विधी आहेत ते करा. 1-1.5 महिन्यामध्ये होतं सगळ्या गोष्टी लग्नाच्या. तर त्यामुळं त्याचा एक तुमचा हा जो प्रसंग तुमच्या आयुष्यात घडला तर थोडंसं ते या पद्धतीने हँडल करा की करिअर पण आपल्याला करायचं आहे, आपल्याला पुढे स्वतःची एक आयडेंटिटी बनवायची आहे. हा एक थोडासा म्हणजे मला एक वेगळं सजेशन द्यायचं आहे, कारण हे मी नेहमी बघतो प्रत्येक बॅचमध्ये मला दिसतं असं. त्यामुळे हा विषय आजच्या ह्याच्यामध्ये मी मांडलेला आहे. आता यानंतर एक क्वेश्चन असा नाही पण हा एक विषयाचा आहे समजा यामध्ये की 1-1.5 वर्ष तुम्ही हा म्हणजे प्रवास करता, तर असं होतं की तुम्ही फॅमिलीमध्ये आहात, तर वडील असतात, भाऊ असतात, बाकी पण सुद्धा रिलेशन तुमचे असतात, मित्र असतात, तुम्ही रिलेशनमध्ये असता, कपलमध्ये असता, म्हणजे मुलींबरोबर असतात वगैरे अशा प्रकारे. तर यामध्ये तुमचे काही ना काही चढउतार येतात. कधी आई वडिलांच्यावर भांडण झालं, कधी भावावर भांडण झालं, कधी तुमच्या कपल किंवा मित्रांच्यावर झालं. असं काही स्मूथली कुणाचं लाईफ चालत नसतं सोडून द्या. आणि या सगळ्याचा परिणाम तुम्ही तात्काळ म्हणजे जो अगदी पहिल्यांदा करता तो अभ्यासावर करता. म्हणजे मला हे कळत नाही की मुलांचं ना अभ्यासाशी इतकं काय वाकडं असतं. काही झालं की मला आता अभ्यास करायचा नाही कारण माझा मूड नाहीये, माझं असं झालं तसं झालं. किंवा बऱ्याच असं होतं की मुलगा मुलगी सुद्धा BMSच्या मुलाची ती म्हणजे दुःखद कहाणी आहे म्हणा की सेम एजचे असतात, म्हणजे मुलगा मुलगी ओळख असते, कपल असते, रिलेशनमध्ये असतात आणि मग त्या मुलीचं लग्न ठरलं की मग ह्या मुलाला एकदम म्हणजे आशिक दिवाना असं अशा प्रकारे त्याचं वाटायला होतं की आता काय करू आणि काय नाही असं. म्हणजे त्याला असं वाटतं की आपलं लाईफ संपलं. तर असे जे तुमचे प्रसंग येतात ना, तर तसं त्याला त्यात वाहवत जाऊ नका. तुम्ही खूप कमी लाईफ पाहिलेलं असतं, इतकं कमी तुमचं एज असतं ना की तुम्ही अजून तुम्हाला पुढचा प्रवास तुम्ही काही केलेला नसतो आणि त्यामुळे तुम्ही हे असे इमॅच्युअर विचारामध्ये नेहमी असता. त्यामुळे जसं आता आम्ही तुमच्या पुढे जो 15-20 वर्षाच्या पुढचं आमचं आयुष्य गेलेलं आहे, त्यामुळे आपण जे कॉलेज लाईफमध्ये असतो की याच्याशिवाय मी जगणार नाही किंवा याच्याशिवाय मी जगणार नाही असे जे तुमचे विचार असतील आणि त्यामुळे तुम्ही जर डिस्टर्ब असाल तर तुम्ही नंतर जर 10 वर्ष पुढे गेलं तर स्वतःवर हसायला लागाल. त्यामुळे या सगळ्यामुळे कुठलीही गोष्ट असू दे, आई वडिलांशी भांडण होते, कधीतरी एखाद्या फॅमिलीमध्ये म्हणजे डेथ पण होत आहे आपल्या कोणाची रिलेटिव्हची, त्यावेळी थोडंसं डिस्टर्ब होतं. सगळ्याच गोष्टी अशा डिस्टर्ब होणार. पण अभ्यास सोडू नका. अभ्यास सोडण्याने याचं सोल्युशन अभ्यास सोडणं नाहीच आहे. त्यामुळे हे सगळं मी का सांगते, कारण मी प्रत्येक बॅचेसमध्ये सगळ्या प्रसंगाला म्हणजे विद्यार्थ्यांना तोंड देताना पाहिलेलं आहे आणि हे खूप प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत मुलांचे. असं नाही की आपण खूप काही म्हणजे हास्यास्पद जोक करायला सांगतो मी, असं नाही आहे. हे सगळं म्हणजे नेहमी मी डोळ्यानं बघतो मुलांच्या लाईफमध्ये चाललेलं असतं. त्यामुळे तुम्ही जे मी सांगतोय ना त्या गोष्टीची तयारी पहिल्यापासून ठेवा आणि काही केलं तरी अभ्यासावर परिणाम होऊन द्यायचा नाही, कारण करिअर ही टॉप प्रायोरिटी आहे. एक लक्षात ठेवून की तुम्ही जर चांगलं करिअर केलं असेल ना, तुम्ही तुमच्या साईडच्या लोकांना एक चांगली लाईफ देऊ शकता. हे जे माझं वाक्य आहे ना, हे खूप सोपं आणि साधं वाक्य आहे की तुम्ही जर तुमचं करिअर चांगलं केलं असेल तर तुम्ही तुमच्या साईडच्या लोकांना एक बेटर लाईफ, चांगली लाईफ देऊ शकता. पण याची म्हणजे अहमियत म्हणा किंवा याचं वजन खूप जास्त आहे. तुम्ही जर हे फॉलो केलं तर तुम्ही खूप चांगलं करू शकता तुमच्या ह्याच्यामध्ये.
त्यामुळे प्रत्येक गोष्टी म्हणजे डिस्टर्ब होऊन सगळं त्याचा हे परिणाम अभ्यास होऊ देणं जे तुम्ही करत असताना ते बिलकुल करू नका. कारण हा जवळजवळ 1.5-2 वर्षाचा प्रवास आहे. ह्यामध्ये कधीही तुम्ही स्मूथली असं तुमचं लाईफ राहणार नाहीये. तर जे छोटे मोठे प्रसंग होते त्याला निग्लेक्ट करायचं आणि अभ्यास मात्र नेहमी सुरू ठेवायचा. काही झालं तर वाटतं मला कॉल करायचं, सर मला असं झालं, माझं ब्रेकअप झालं, हे झालं ते झालं, मला सांगायचं, मी सांगेन तुम्हाला बरोबर की शांत राहून अभ्यास कर बाबा म्हणून काहीतरी. ते त्याच्यावर लगेच ऍक्शन घ्यायचे नाही काही, म्हणजे अभ्यास सोडून देणं वगैरे प्रकार. ठीक आहे, तर हे तुम्हाला मी याच पहिल्याच लेक्चरला सांगून देतो. आता यानंतर एक म्हणजे आता क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगेन की गेल्या 10-11 वर्ष आम्ही क्लास घेतलेला आहे. जर मला आज कोणी विचारलं की सर एवढी मुलं तुमच्याकडे येतात आणि याच्यामध्ये काही मुलं समजा जे अपयश होतात, तर अपयशी होण्यामध्ये मुलांचा सगळ्यात कॉमन कारण काय, म्हणजे एक आम्हाला कारण सांगा की ही गोष्ट आम्ही म्हणजे पहिल्यापासून आम्ही डोक्यात ठेवतो की जेणेकरून आम्ही ही गोष्ट कधी म्हणजे करणार नाही, अशी कोणती गोष्ट विद्यार्थ्यांनी करू नये. तर याचं सगळ्यात म्हणजे अपयशाचं सगळ्यात कॉमन कारण मुलांचं हे आहे की कन्सिस्टन्सी ब्रेक करणं, सातत्य न टिकवणं. आणि हे माझ्याकडे ज्याने 4th इयरला क्लास केलेला आहे त्या मुलाने किती वेळा तरी माझ्याकडे ऐकलं असेल की मी नेहमी सातत्य किंवा कन्सिस्टन्सी माझा खूप भर आहे. पण हे म्हणजे कन्सिस्टन्सी किंवा सातत्य हे शब्द वाटतात खूप सोपे, पण तुम्ही बघा ना, लॉंग टर्म एखादी गोष्ट तुम्ही करा त्याचं कंपाऊंडिंग होऊन खूप मोठं काही तुम्ही अचीव्ह करू शकता. असं सगळीकडे आहे, म्हणजे अभ्यासात जाय असं नाही, प्रॅक्टिसमध्ये आहे, तुम्ही वेट लॉस करायला जा, काही करा तुमच्या लाईफमध्ये, जे जे तुम्हाला चॅलेंजेस तुम्हाला वाटतात ना की हे मला करायचं आहे, हे माझ्याकडे होत नाही, पहिली सुरुवात करा. पहिली स्टेप कठीण वाटेल, दुसरी स्टेप कठीण वाटेल, पण ओव्हर द टाइम तुम्ही जे तुमच्या शरीराला हॅबिट्स लावून घेता की ती गोष्ट करण्याची आणि ते सतत करत राहता, त्यावेळी तुम्ही मास्टर होऊन जाता त्या विषयामध्ये. हे सिम्पल इक्वेशन आहे. तुम्हाला याच्या पलीकडे काही सक्सेसचा राज नाही आहे. लक्षात द्या की तुम्ही पहिल्या 2 स्टेप कठीण आहेत, तिसरी स्टेप कठीण आहे, पण एकदा तुम्ही ते हॅबिट लावून घेतली शरीराला की मला हे करायचं आणि करत राहायचं आहे, आणि जर ती ओव्हर लॉंग टर्म तुम्ही केली तर तुम्हाला त्यात यश मिळणार म्हणजे मिळणार. हाच म्हणजे जे सक्सेसफुल आणि अपयशी म्हणजे लोकांच्या मधला हाच फरक असतो की तसं म्हटलं तर अभ्यासाचा कंटाळा सर्वांनाच आहे, म्हणजे मलाही आहे, तुम्हालाही आहे, सगळ्यांनाच आहे. कोणाला वाटतं की अभ्यास करत बसावं, पुस्तक घेऊन बसावं, उलट छान वाटतं की एखादी वेब सिरीज घेऊन एखादा एपिसोड त्याचा बघावा, असं सगळ्यांना वाटत असतं. या एजमध्ये सगळ्यांना वाटतं, पण त्याने काही पुढचं म्हणजे आपलं भविष्य घडणार नसतं ना. तर अपयशी विद्यार्थी आणि यशस्वी विद्यार्थ्याच्यामध्ये हा फरक असतो की दोघांना चांगलं वाईट कळतं, पण यशस्वी विद्यार्थी काय करतात की त्यांना ते हॅबिट्स लावून घेतात की भले कठीण आहे, भले आपल्याला आवडत नाही ही गोष्ट, तरी आपल्याला ही गोष्ट करायची आहे. तर त्यामुळे त्यांचं ते ओव्हर द टाइम त्यांना सवय लागते अभ्यासाची, आणि ते लॉंग टर्म केल्यामुळे त्यांचे रिझल्ट हे चांगले येतात आणि खूप म्हणजे वरच्या रँकवरती पोहोचतात. आणि अपयशी विद्यार्थ्याचं काय असतं, आज केलं, थोडं सॅच्युरेशन आलं, मग नाही, माझ्या मनाचं ऐकायचं, बुद्धीचं नाही ऐकायचं, मनाचं ऐकायचं आणि लगेच सोडून द्यायचं, असं ते करून त्यामध्ये सोडून जातात आणि त्यामध्ये अपयश होतात. तर हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की अपयश होण्यासाठी तुमची कन्सिस्टन्सी तुम्ही ब्रेक करता. ही जर तुम्ही ब्रेक नाही केलं आणि सातत्य जर टिकवलं अभ्यासात, थोडं का असं करत राहायचं, अगदी कासवाच्या गतीने करा. एखाद्या दिवशी काहीच अभ्यास होणार नाही, थोडंसं म्हणजे असं होईल की एखादा तास केला आणि एखाद्या दिवशी खूप 8-10 तास केला, होत राहणार आहे असं सारखं. पण सोडून द्यायचं नाही. जर तुम्हाला समजलं ना, हे इक्वेशन किंवा हा एक मंत्र डोक्यात ठेवला ना आज पहिल्या लेक्चरला तुम्ही, तर तुम्ही यशस्वी होणार म्हणजे होणार. याच्यामध्ये काही कठीण नाहीये. सगळ्यात सक्सेसचा म्हणजे हाच याचा राज आहे, बाकी काहीच नाही. ठीक आहे, हे पहिल्या लेक्चरला मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कन्सिस्टन्सी ब्रेक न करता जर माझ्याबरोबर माझ्या पाठीमागे चाललात ना, संपलं, तुम्हाला काही करायची दुसरी गरज नाही. आता यानंतर एक नेक्स्ट क्वेश्चन म्हणा किंवा एक मुलं असं करत असतात, असं पण आजकाल की इंटर्नशिप करता करता ते समजा EMSचा कोर्स करणार किंवा मग पंचकर्माचा करणार किंवा कुठे ते जॉब करणार. तर हे सगळं करावं का, म्हणजे तुम्ही म्हणजे की काय करावं, म्हणजे हा अभ्यास करताना दुसऱ्या गोष्टी पण कराव्या का? तर मी सांगेन बिलकुल करू नका. हे असं प्लॅनिंग पूर्णतः चुकीचं आहे. का चुकीचं कारण सांगतो की तुम्ही जे काही करत असताना समजा EMS केला, EMSचा इमर्जन्सी मेडिकल केला, तर लगेच काय तुम्ही कुठे ICUला लगेच म्हणजे जाऊन लगेच जॉब करता असं नाही. तुम्ही पुन्हा PGचा अभ्यास करता आणि पुन्हा PGकडे येता. कितीतरी मी मुलींना पाहिलेलं आहे की EMSचे कोर्स या वेळी लावतात इंटर्नशिपला, तो केला, पुन्हा पुढे जाऊन रसशास्त्रामध्ये ऍडमिशन घेतलं, ते EMSचं कुठे विसरूनच गेलं. म्हणजे असे टेम्पररी गोल घ्यायचे आणि त्याच्या पाठीमागे धावायचं, एक मनाचं समाधान फक्त की आपण काहीतरी वेगळं केलं, असं करूनच आपण आपला टाइम वेस्ट करत असतो. म्हणून मी तुम्हाला सांगेन की एक घाव 2 तुकडे असं सिम्पल एक स्ट्रॅटेजी ठेवून करा, किंवा असा अभ्यास करायचा ना की आधी कधी केलेलं नाही आणि इथून पुढे होणारही नाही आपल्याकडनं अभ्यास. आणि चांगली क्लिनिकल सीट एक म्हणतात ना की चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ज्या ठिकाणी पेशंटचा फ्लो चांगला आहे, स्टायपेंड चांगला आहे, आणि स्टायपेंड चांगला आहे, तुम्ही म्हणजे आरामात स्टायपेंडसाठी प्रिपेअर करू शकता. आज महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही जर बघाल तर 64च्या वरती म्हणजे जवळ 70च्या आसपास आजकाल स्टायपेंड मिळतो, 70,000 पर मंथ. BHU सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये 88,000 पर मंथ इतका स्टायपेंड आहे.
दुसऱ्या वर्षाला काय तर तो 1 लाख आणि तिसऱ्या वर्षाला 1.25 लाख आहे. तर चांगला स्टायपेंड आहे. तुमची सेव्हिंगमध्ये तुम्ही ती अमाऊंट नंतर वापरून प्रॅक्टिससाठी जागा घेऊ शकता किंवा आणखी काहीतरी स्टार्टअप तुमचं स्टार्ट करू शकता. तर या सर्व गोष्टी आहेत ना, तुम्ही समजून घ्या. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे जॉब करणं, त्यात 10-15 हजार कमवणं, कुठले तरी कोर्सेस करणं ज्यामध्ये तुम्हाला पुढे काही लगेच फ्युचर नसतं, अशा गोष्टीमध्ये तुम्ही तुमचा बिलकुल वेळ टाकू नका. एक गोष्ट घ्या, त्याच्यावर फोकस ठेवा, शांत राहून एकाच मार्गावर चालत राहा, तरच तुम्ही आरामात म्हणजे यामध्ये जिंकू शकता. तर हे वाक्य पण मला लक्षात ठेवून द्या की सिंगल माइंडेड राहायचं, एकच गोष्ट मनात ठेवायची आणि तीच गोष्ट करायची, ती फक्त PGCET असायला पाहिजे, तरच तुम्ही ही गोष्ट चांगली करणार आणि सक्सेसफुल करणार. आता यानंतर एक नेक्स्ट क्वेश्चन असा असतो की बरेच मुलं हे माझं पहिलं लेक्चर ऐकतात, ठरवतात की सर सांगतात ते बरोबर आहे आणि आपण करूया. आता सगळं काही व्यवस्थित आहे, समजा की तुमचा अभ्यास आहे, तुम्ही सुरू करताय, अभ्यासही कन्सिस्टंट करताय, तरी मग तुम्हाला म्हणजे काही मुलांना अपयश का येतं किंवा तितका त्यांचा रँक का येत नाही. त्याचं नॅचरली एक असं कारण आहे की म्हणजे ज्याला ते अवॉइड करता येत नाही ते म्हणजे IQ. की तुमचा जर समजा IQ जरा कमी असेल किंवा तुमचा बुद्ध्यांकच मुळात कमी आहे तर त्याला थोडंसं म्हणजे लिमिटेशन राहतं. पण दुसरं आणखी कारण आहे, जे मेजर कारण असं आहे की मुलं कन्सिस्टंट राहतात पण तितकी इंटेन्सिटी नसते अभ्यासाची. म्हणजे करायचं पण इतकं मन लावून नाही करायचं, सोडायचं नाही आणि करायचं नाही, असा प्रकार असतो ना की खूप असं मन लावून करायचं नाही किंवा खूप असं झोकून देऊन नाही करायचं आणि सोडायचंही नाही, फक्त आपल्या त्या आहे म्हणून करताय अभ्यास. तर अशी जी मुलं असतात ना त्यांचंही सिलेक्शन चांगल्या रँकला होत नाही. त्यामुळं एक लक्षात ठेवून द्या की करायचं आहे, सिंगल माइंड राहून करायचं आहे, कन्सिस्टंट राहायचं आहे, पण इंटेन्सिटी पण पाहिजे तुमच्या प्रयत्नामध्ये की मला करायचंच आहे. जे शेवटी 2 आहेत ना ते जोडता आले पाहिजे तिथे की मला काही असं ना मला म्हणजे या वर्षी करायचं आहे. तर असं जर असं तर तुम्हाला म्हणजे आग्रही असेल तुम्ही किंवा मला यश मिळवायचं तरच तुम्हाला ते मिळतं. नाही तर आपलं म्हणजे चाल ढकल करत असाल तर तुम्हाला ते मग काही ना काही तुम्हाला म्हणजे पाठीमागे तुम्ही पडताच नंतर असं आहे. तर हा पण एक कारण आहे की तुम्ही कन्सिस्टंट आहात तरी तुम्ही का अपयशी होता, तर तुमच्या प्रयत्नामध्ये तितकी इंटेन्सिटी नसते, हे त्याचं म्हणजे मुख्य कारण आहे. ठीक आहे, तर हा पण एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवून द्या. आता यानंतर एक असा क्वेश्चन आहे की समजा एक ॲव्हरेज स्टुडंट किंवा बिलो ॲव्हरेज स्टुडंट समजा की ज्याची ही चिंता असते की माझ्याकडून तर काय एवढा अभ्यास होणार नाही, हे त्याला पहिल्यांदाच माहीत झालं असतं आणि तो फक्त आमचं लेक्चर ऐकत असतो, हे मोटिवेशनल थॉट्स आमचे ऐकत असतो आणि त्याच्या मनात ते सुरू असतं किंवा सर मी तर तुम्ही सांगतो त्या पट्टीमधला स्टुडंट नाहीच आहे, तर मी काय करावं, म्हणजे एक ॲव्हरेज म्हणा किंवा बिलो ॲव्हरेज मी स्टुडंट आहे तर माझ्याकडनं हे होईल का किंवा मला काही स्कोप आहे का की मी पहिल्यांदाच एक्झिट करून टाकू या फील्डमधून. तर एक्झिट करण्याची गरज नाही आहे तुम्हाला. का? कारण एकतर आपल्याकडे इतक्या म्हणजे सीट्स आता झालेल्या आहेत. ऑल इंडिया आल्यापासून ऑल इंडियाचा पॅटर्न आल्यापासून ज्या मुलांचे रँक चांगले येतात ते मुलं सर्व बाहेर निघून जातात. म्हणजे आता तुम्ही बघाल तर पूर्वी तर फक्त जामनगर आणि BHUला मुलं जायचे. आता जयपूर, जामनगर, BHU, त्यानंतर केरला, छत्तीसगड, आसाम, दिल्ली, किती ठिकाणी आपले विद्यार्थी आहेत आता. म्हणजे तुम्ही प्रत्येक स्टेटमध्ये मुलं जनरली आजकाल जातात असं आहे. त्यानंतर तुम्ही जर पुढे आणखी बघाल तर सीट ज्यावेळी तुमचं अलोकेशन होत असतं तर त्यावेळी तुम्हाला ज्या सीट MO साठी असतात म्हणजे मेडिकल ऑफिसरसाठी, त्या मेडिकल ऑफिसरची सीट्स भरत नाहीत कारण मेडिकल ऑफिसर आजकाल PG करायला कमी येतात किंवा येतच नाहीत. तर त्या सर्व सीट्स तुम्हाला मिळतात. किंवा टीचिंग कोटामध्ये काही सीट्स असतात, जसं टीचर्ससाठी असतात, जसं जे लोक टीचिंग स्टाफमध्ये त्यांना PGसाठी काही सीट रिझर्व आहेत ते लोकही येत नाहीत, तर त्याही सीट्स पूर्ण विद्यार्थ्यांना मिळतात. कधी कधी फिजिकल हँडिकॅप्स एखादा कॅन्डिडेट नाही मिळतात, त्या विद्यार्थ्यांना सीट्स मिळतात. असं करत करत तुमच्या रँक लागतात. त्यामुळे तुम्ही खूप काही चिंता करायची लगेच गरज नसते. किंवा तुम्ही समजा MS गायनेकची तुमची इच्छा आहे, तुम्हाला नाही मिळाला तर तुम्ही DGO करू शकता. त्याचेही म्हणजे ॲडमिशन याच CET थ्रू होतात. 2 वर्षाचा कोर्स असतो. हडपसर कॉलेज जे आहे त्याच्यामध्ये चांगला म्हणजे एक्सपोजर आहे. तर किंवा तुम्हाला कॉस्मेटॉलॉजीमधला कोर्स करायचा, भारतीय विद्यापीठला कॉस्मेटॉलॉजीचा कोर्स आहे, तिथे तुम्ही करू शकता. तर असे छोटे मोठे कोर्सेस जे तुम्हाला एक्सपोजर चांगलं येतात ते या CET मधून तुम्हाला मिळतात. त्यामुळे तुम्ही एक ॲव्हरेज जरी स्टुडंट असाल ना तरी अगदी म्हणजे काहीच अभ्यास न करणारे असाल तरी तुम्हाला स्कोप आहे. आणि अगदी समजा तुम्हाला हे पण नाही आला तर साईडला कर्नाटक सारखं स्टेट आहे, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे खूप सारे कॉलेजेस आहेत ज्यांचे असं असतं की तुम्ही फी भरा आमची, फक्त ॲडमिशन घ्या, तुम्हाला डिग्री देऊन टाकतो, तुम्ही फक्त एक्झामसाठी आणि झालं काम. तुम्हाला म्हणजे आता कितीतरी माझ्याकडे आता मागच्या 1-2 वर्षामध्ये जे लोक आले ते 40 वर्षाचे आहेत, काही 45 वर्षाचे, जे फक्त प्रॅक्टिस करतात. आजकाल सर्जरीची प्रॅक्टिस करतायत, त्यांच्याकडे पेशंट येत आहेत, ॲनोरेक्टर शिकलेत पण त्यांच्याकडे डिग्री नाही आहे. म्हणून ते डिग्रीसाठी येऊन माझ्याकडे आता PGचा अभ्यास करून थोडाफार जसा जमेल तसा एलिजिबल झालेत आणि कर्नाटकमध्ये आता PG करतायत. असे कितीतरी लोक आहेत आपल्याकडे. त्यामुळं तुमचं काही जरी झालं नाही ना तर ह्या सगळ्या ऑप्शन तुम्हाला असतात की DGO करा किंवा कॉस्मेटॉलॉजीचा डिप्लोमा करा किंवा कर्नाटकमध्ये जाऊन PG करा. असे ऑप्शन तुम्हाला आहेत. तेव्हा एक ॲव्हरेज स्टुडंट ज्याचा म्हणजे म्हणतात ना काहीच अभ्यास नाही, ज्याला अभ्यासामध्ये लिस्ट इंटरेस्ट आहे
त्याचंही भविष्य काही या ठिकाणी अंधारात नाही. तोही काही ना काही त्याच्यामध्ये त्याला पॉझिटिव्ह मिळेल. फक्त त्याने CET मध्ये एलिजिबल व्हायची गरज असते आणि तेवढा अभ्यास तर आपल्या क्लासमध्ये निश्चित होऊन जातो. आता यानंतर एक नेक्स्ट क्वेश्चन मुलांच्या मनात असतो की इतका सारा सिलेबस आहे, म्हणजे फर्स्ट इयर टू लास्ट इयरचे सर्व विषय, त्यानंतर चरक, सुश्रुत, वाग्भट, शारंदर, काश्यप, माधवनिदान, वैश्य रत्नावली, भावप्रकाश, हारित, भेल, खूप साऱ्या संहिता, तितकंच मॉडर्न, तितकंच प्रिव्हियस इयरचे आलेले खूप सारे पेपर्स. हा अभ्यास करायचा कसा म्हणजे? तर याच्यामध्ये लक्षात येईल की सिलेबसची तुमची स्पर्धा कधीच ठेवायची नाही. म्हणजे सिलेबस कुठलाही विद्यार्थ्यामध्ये कंप्लीट करू शकत नाही, कारण सिलेबस हा खूप मोठा आहे, म्हणजे वास्ट त्याच्या काही म्हणजे बाउंड्रीजच नाही आहेत. तर याच्यामध्ये असं आहे की हाय यील्डिंग टॉपिक जे असतात ना, की ज्याच्यावर प्रश्न येणारच आहेत, ते नेहमी सारखे वाचत राहायचे. त्याच्यामुळे आपले त्यातले मार्क्स जात नाहीत आणि रेअर गोष्टी ज्या दुसऱ्यांना माहीत असतात त्या आपण माहीत करून घ्यायच्या, जेणेकरून आपल्या रँक वर येतात. कारण आपण सर्व वाचू शकत नाही. म्हणजे तुम्ही जराच वैश्य रत्नावलीचे पण क्वेश्चन येतात बुक म्हणजे संहिता याच्यामध्ये पेपरामध्ये. तर वैश्य रत्नावली हा तुम्ही जर ग्रंथ पाहता इतका मोठा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही त्याचे म्हणजे वर्षभर जरी ठरवलं की फक्त वैश्य रत्नावली वाचायचं तरी पण तुमचं ते कम्प्लीट नाही होणार, म्हणजे लक्षात नाही राहणार तुमच्या. तर इतका सारा हा म्हणजे वास्ट सिलेबस आहे. तर याचा अभ्यास करण्याची जी टेक्निक आहे ना, ती क्लासेसमध्ये राहून आरामात तुम्हाला नंतर समजा लागते की कुठल्या टॉपिकला किती महत्त्व द्यायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगू, सुश्रुत चिकित्सामध्ये 40 अध्याय आहेत, पण त्याचं वेटेज खूप कमी आहे. म्हणजे 40 अध्यायामध्ये हार्डली 1-2 प्रश्न येतात. त्यामुळे आपण ते विषय किती डिटेल करावा, त्यापेक्षा चरचिकित्सा किती महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये जर एका स्थानावर 15 क्वेश्चन एका म्हणजे पेपरमध्ये आलेले दिसतात. त्यामुळे हे आपल्याला हळूहळू कळलं की कशाला महत्त्व द्यावं आणि कशाला कमी द्यावं. त्यामुळे हे सगळं हा जो आहे याच्यामध्ये सिलेबसची स्पर्धा करण्यापेक्षा हाय लिंक टॉपिक्स ज्याच्यावर प्रश्न येणारच आहेत, हा टॉपिक पुन्हा पुन्हा करणं, रेअर असे टॉपिक जे दुसऱ्यांना माहीत आहेत ते माहीत करून घेणं, जेणेकरून आपले मार्क्स ते ॲटलिस्ट ते जे दुसऱ्यांना मिळणार मार्क्स आहेत ते आपल्याला मिळावेत, त्या ठिकाणी आपले मार्क्स जाऊ नये, अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी याच्यामध्ये वापरावी लागते. तर हे लक्षात की वास्ट सिलेबस भले याच्यामध्ये आहे खूप सारा, पण क्लासेसमध्ये आपण जे टेक्निक यूज करतो त्यानुसार त्या अभ्यास म्हणजे ओव्हर द टाइम तुम्हाला तो सिम्पल वाटायला लागतो आणि त्यानंतर तुमचे रँक येऊन जातात फायनलमध्ये. काही अशी म्हणजे ती अडचण राहत नाही. आता यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की CETच्या या इतक्या अभ्यासामध्ये कोणते टॉपिक असे आहेत की जे तुम्ही रोज थोडे तरी वाचावे किंवा आठवड्याचे 2-3 दिवस तरी वाचावे? तर त्याचं सिम्पल साधा आन्सर बरेचशा मी यापूर्वीच्या पण ऑडिओमध्ये सांगितलेलं आहे की रस आणि द्रव्य हे असे 2 विषय आहेत की जे तुम्ही थोडे वर्षभर चालवावे. म्हणजे असं नाही करावा याचा अभ्यास की आत्ता केला 1 महिना नंतर पूर्ण वर्षभर कधीच केला नाही, एकदा फक्त वाचून ठेवला, असं कधीच अभ्यास करू नये. वर्षभर थोडं प्रत्येक टेस्टमध्ये आपण पुढे जाऊन रसशास्त्राचा काही पाठ ठेवतो, द्रव्यगुणचा ठेवतो. याचं कारणच आहे की तुम्ही एखाद्या टेस्टला नाही वाचलं तर पुढच्या तरी वाचाल, त्याच्यानंतर नाही राहिलं तर पुढच्या तरी वाचाल, असं वर्षभर रिपीट करून हे विषय होतात. त्यामुळे तुमच्याही या पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगेन की तुमच्या अभ्यासामध्ये पुढे जसा तुमचा परिचय वाढेल सिलेबसशी, तसं रस आणि द्रव्य हे विषय तुम्ही काही ना काही तर आठवड्याचे दिवस तरी वाचत राहा. 3 दिवस 4 दिवस, भले रोज नाही जमलं तरी, जेणेकरून तुमची या विषयाची भीती निघून जाईल आणि त्याची जी ओलॅटिलिटी आहे, म्हणजे हे विषय खूप जास्त ओलॅटायला आहेत की वाचल्यानंतर लगेच विसरतात. त्याचं कुणाचं शोधन कशामध्ये, कशाचं मारण कशामध्ये, त्याचे प्रकार इतके सारे, त्याचे लॅटिन नेम, फॅमिली, इंग्लिश नेम, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला हळूहळू म्हणजे सतत वाचून लक्षात राहतात. तर याचा म्हणजे हीच टेक्निक आहे की रस आणि द्रव्य जे विषय आहेत ते एकदा वाचून साईडला ठेवण्यापेक्षा वर्षभर थोडे सारखे वाचत राहावे. आता यानंतर एक नेक्स्ट क्वेश्चन की CETच्या या अभ्यासामध्ये असे कोणते विषय आहेत की ज्याच्यामध्ये खूप जास्त क्वेश्चन येतात, म्हणजे ज्यामध्ये आपण पहिला यालाच हात घालावून या विषयाला खूप परफेक्ट करून टाकावं. तर म्हणजे ज्याला असं होतं ना की आपल्याला काही जास्त अभ्यास करायचा नसेल आणि इतकं तरी आपण एक छोटासा काही ते करून टाकावं, त्याचं सगळ्यात सिम्पल आन्सर असं आहे की चरक आणि सुश्रुत या 2 संहिता आधी करून टाका. या संहितेमध्ये अर्धा पेपरच कव्हर होऊन जातो. म्हणजे हे गेल्या 4 वर्षात 2017 पासून AIPGT आलेली आहे. 17, 18, 19, 20, 21 5 वर्षाच्या हिस्ट्रीमध्ये तुम्ही बघाल कुठलाही पेपर तुम्ही काढा, चरक आणि सुश्रुतवर अर्धा पेपर जनरली असतो आणि विथ रेफरन्सेस असतात. म्हणजे या ठिकाणी हा क्वेश्चन आला, या श्लोकातला विचारला असं. आणि अगदी जर संहितोक्त जर तुम्ही अभ्यास करता तर खूपच छान, म्हणजे तुमचा सक्सेस रेट याच्यामध्ये खूप वाढतो. त्यामुळे हा एक पहिल्या दिवशी तुम्ही समजून घ्या की चरक सुश्रुत डायरेक्टली ग्रंथातून वाचणं किंवा नोट्समधून आम्ही ज्या डिटेल नोट्स काढले त्यातून वाचणं, त्याचे पुन्हा क्वेश्चन सोडवणं, हे जितकं जमेल तितकं करा. तुम्ही याच्यात पहिल्यांदा तुम्ही मेहनत घ्याल तर ती मेहनत तुमची कधीही वाया जाणार नाही. त्यातले प्रश्न असतात म्हणजे असतात पेपरामध्ये. तर हे हाय लिंक टॉपिकमध्ये या 2 संहितेचं नाव मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगून टाकेन. आता याच्यानंतर मी आणखी एक तुम्हाला म्हणजे PGCETच्या अभ्यासामध्ये एक मुलांचे चूक सांगतो जी तुम्हाला म्हणजे पहिल्या दिवशी तुमच्या लक्षात असायला हवी
ही म्हणजे तशी आपल्याला चूक वाटत नाही, पण ही चूक आहे मुलांची. कसं आहे की आपण जेव्हा अभ्यास करत असतो PGCETचा, आपले बऱ्याच ठिकाणी इंटर्नशिपच्या पोस्टिंग लागतात आणि काही काही डिपार्टमेंट खूप चांगले असतात. इंटर्नशिपमध्ये आपल्याला त्याचं एक्सपोजर मिळालं आपल्याला चांगलं वाटत असतं. जसं कुठेतरी तुम्ही समजा RSला गेलात किंवा सिव्हिलला गेल्यानंतर कुठेतरी स्नेक बाईटच्या केसेस पाहता, ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनच्या केसेस पाहता, त्यानंतर कुठल्या तरी ऑप्थॅल्मच्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर OTमध्ये गेल्यानंतर कॅटरॅक्ट असिस्ट करता, कधी ट्युबेक्टॉमी तुम्ही करता, स्वतः इंट्युबेट करता पेशंटला. तर या सर्व गोष्टी पाहून तुम्हाला असं वाटतं की आता मला खूप काही यायला लागलं, तुम्ही त्यात तुमचा उत्साह खूप वाढून जातो. पण तुम्हाला हे कळत नसतं की हे मी आज या हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून करतोय. एकदा मी इथून एक्झिट केलं, इथून बाहेर पडलो तर मी करणार आहे का, किंवा यातून मी पैसे कसे कमवणार, अर्निंग कसं करणार, याची तुम्हाला बिलकुल चिंता नसते. तुम्ही फक्त एक विद्यार्थी म्हणून शिकत असता त्या गोष्टी. त्यामुळे हे तुम्हाला लक्षात येऊन की जर तुम्हाला त्या गोष्टीचा, आता PGCETचा तुम्ही अभ्यास करता, उद्या समजा तुम्हाला एखादा विषय मिळाला, त्या विषयावर स्टायपेंड मिळाला, तर अर्निंग तुमचं स्टार्ट होतं. तो विषय तुम्हाला समजतो, त्याच्यात तुम्हाला क्लिनिकल एक्सपोजर मिळतं, त्यातून आणखी जास्त तुम्ही बाहेर जाऊन ते आणखी जास्त मास्टर व्हायला बघता, स्वतःची प्रॅक्टिस करता, जॉब्स करता, काहीतरी करता. त्याला एक दिशा असते. पण तुम्ही जे टेम्पररी काहीतरी करत असता म्हणजे इंटर्नशिपमध्ये, तर त्याला काही असे डायरेक्शन असतं, त्याला तुम्हाला मॉनिटाईज करता येत नाही, म्हणजे त्यातून अर्निंग करता येत नसतं. तुमच्याकडे प्लॅन नसतो की कसं पैसे कसे कमवायचे त्यातून, आणि ते नाही कमवता तुम्हाला सेटल होत नाही लाईफमध्ये तुम्ही. त्यामुळे तुम्हाला ही मॅच्युरिटी तुमच्यामध्ये नसते की त्याचा तुमच्या प्रत्येक ॲक्शनला कसा त्याचा आउटपुट मॉनिटरी गेन कसा करायचा आणि कसं लाईफमध्ये सेटल व्हायचं याचं तुम्हाला बिलकुल मॅच्युरिटी नसते. म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये वाहत जाता. तर हा पण एक तुम्ही लक्षात ठेवून ही पण मुलं चुकी करत असतात की हे त्यांना समजत नाही की आपण कशाला प्रायोरिटी द्यावी. प्रायोरिटी हा शब्द PGCETमध्ये खूप महत्त्वाचा आहे. कारण सगळ्याच गोष्टी म्हणजे सोशल मीडिया तुमचा डिस्टर्ब नाही करणार आहे. कधी कधी तुमचे एक जे एक्स्ट्रा इंटरेस्ट आहेत ना क्लिनिकल गोष्टीमध्ये, ते तुम्हाला म्हणजे CETमध्ये तुमच्या अभ्यासला वीक करतात. तर हे सगळं तुम्हाला कंट्रोल करावं लागतं. आणि जो समजा अभ्यास जरी बोर वाटला, समजा तुम्हाला असं वाटतं की समोर पॅनक्रियाटिसचा पेशंट आहे, त्याचे तुम्ही हे सगळं पाहताय, तर तुम्ही लगेच हॅरिसन कडून पॅनक्रियाटिस वाचावं CETच्या अभ्यासामध्ये असं एक्सपेक्ट नाहीये. तुम्ही त्यावेळी चरकशुद्धच वाचावं, कारण तुम्हाला एक्झाम प्रिपरेशन पहिला करून घ्यायचं आहे. मग तुम्हाला समजा उद्या मेडिसिन विषय मिळाला तर मग तुम्ही ते डिटेल वाचा नंतर. तर हे तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही स्वतःचा अभ्यास म्हणजे वर्षभर त्यामध्ये तुम्ही खूप डिस्टर्ब होता सारखा आणि तुमचा अभ्यास वीक होत राहतो. तर हे पण समजून घ्या की क्लिनिकल गोष्टीमध्ये अति इंटरेस्ट घेणं हे पण चुकीचंच आहे. ठीक आहे, या वर्षासाठी, फक्त या वर्षासाठी. नंतर तुम्हाला किती करायचं ते पुढे जाऊन करू शकता. यानंतर थोडंसं म्हणजे परिचय क्लासच्या पॅटर्नचा मी देईन, म्हणजे तुम्हाला ते नेहमीसाठी समजेल की कसं आपल्याला जायचं आहे. तर आपण प्रत्येक आठवड्याला काहीतरी टेस्ट म्हणजे एक 8-10 दिवसाच्या मागे असं समजू शकता की त्या सिलेबसला तुम्हाला नेहमी फॉलो करायचं आहे. स्वतःचा काही वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही आहे. आणि हा सिलेबस तुम्हाला ग्रुपवर दिला जाईल. त्याच्या रिलेटेड नोट्स म्हणा किंवा जे काही ॲप्लिकेशनवर लेक्चर्स आणि त्याच्या प्रॅक्टिस टेस्ट असतात. तर यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला जे काही लेक्चर्स आहेत, ते लेक्चर्स तुम्हाला समजा कुठे आहेत किंवा टेस्ट कुठे आहेत याचं नाही समजलं तर तुम्हाला जे काही मी व्हिडिओ तुम्हाला पर्सनली पाठवले असेल ते पाहिले तर तुम्हाला समजेल की ॲप्लिकेशन कसं यूज करायचं. नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मला मागू शकता की सर ॲप्लिकेशन कसं यूज करायचं मला नाही समजलं तर त्याचे व्हिडिओज शेअर करा असे. तर आता या व्यतिरिक्त आपल्या ज्या नोट्स आहेत, तर अध्यायांच्या संहितेच्या आहेत नोट्स, त्यानंतर विषयांच्या आहेत, त्या व्यतिरिक्त आपल्या रँडम, मिक्स आणि IMP अशा तीन अशा आणखी नोट्स आहेत त्यामध्ये. तर रँडम, IMP आणि मिक्स नोट्समध्ये रँडम नोट्सचा आपला उद्देश असा आहे की तुम्ही म्हणजे प्रत्येक आठवड्याला आपण रँडम नोट्स यासाठी देतो की आपण एका विषयात अडकून राहू नये. CETचा अभ्यास असा करताना एका विषयात घेतलेला आहे, तो विषय दिवसभर तर तो सुरू आहे, त्याने अभ्यासाला कधी ग्रीप येत नाही. तुम्ही मल्टिपल विषयांचा तुमचा टच राहावा, हा रँडम नोट्सचा एक मेन उद्देश आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयरचे पेपर आपण बरेच कव्हर केलेत, म्हणजे जे जे क्वेश्चन आले त्याच्या रिलेटेड नोट्स आणखी ॲड केलेत. त्यामुळे तुम्हाला एक विषयाबरोबर दुसऱ्या विषयांचा नेहमी टच राहतो. अशा जो आतापर्यंत नियरली 29 सिरीज आपल्याकडे आहेत, त्या आणखी आपण वाढवत जाऊ पुढे जाऊन. तर त्या सिरीजमध्ये प्रत्येक आठवड्याला काही ना काही सिरीज तुमच्याकडे म्हणजे टेस्टला ठेवतो आणि ती त्यामध्ये तुम्हाला ती वाचायची असते. मिक्स नोट्स असं आहे की मिक्स नोट्स आजकाल मी बनवलेत लास्ट इयरला, ज्याच्यामध्ये हाय यील्डिंग टॉपिक्स आहेत. म्हणजे छोट्या छोट्या PDF आपण तुम्हाला जनरली ग्रुपवर पाठवतो आणि त्या तुम्हाला प्रत्येक टेस्टला ठेवतो, ज्यामध्ये असे टॉपिक्स कव्हर केलेत की जे खूप महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. आणि तसंच एक IMP नोट्स म्हणून एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आपण एक महत्त्वाचे सगळे टॉपिक कव्हर केलेले आहेत. तर ह्या 3 नोट्स आपण नेहमी ठेवणार आहोत पुढे पुढे जाऊन टेस्टला. त्यात रँडम आणि मिक्स थोडंसं लवकर आपण ठेवू आणि IMP नोट्सचा पार्ट आपण थोडा लेट स्टार्ट करू, थोडा तुमचा सिलेबस जास्त कव्हर झाल्यानंतर. तर मी तुम्हाला सिलेबस सांगेन ग्रुपला, म्हणजे कोणता आता या पुढे आपल्याला करायचं आहे, त्याच्या रिलेटेड नोट्स शेअर करेन. त्या
नोट्स वाचणं, त्याचे पेपर ॲप्लिकेशनला असतात ते प्रॅक्टिस पेपर सोडवणं, त्याचे लेक्चर्स असेल तर लेक्चर ऐकणं. तर या सर्व गोष्टी म्हणजे तुम्ही करत करत वर्षभर तुमचा अभ्यास होत राहतो. तर हे शेड्यूल नेहमी आपल्याला फॉलो करायचं आहे. आता वर्षभरामध्ये कधी कधी असं होतं की तुम्हाला म्हणजे आता ॲप्लिकेशन आपण वापरतो, तर ॲप्लिकेशन एक सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये काही ना काही छोटे मोठे बग्स येतात, कधी कधी तुमचा समजा नेटवर्क प्रॉब्लेम असतो. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आधीच कन्सिडर करून टाकायच्या, की समजा कधी असं होतं की एखादी गोष्ट जिओवर चालत नाही आहे पण एअरटेलवर चालते, किंवा वायफाय लागतं कधी कधी, समजा एखाद्या विद्यार्थ्याला काही ना लागत नाही, त्यांचा मोबाईलवर चालून जातं ॲप्लिकेशन. तर छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही ॲडजस्ट करायच्या, कारण म्हणजे मोस्टली आपल्या ॲप्लिकेशनला आपण चांगला सपोर्ट देत आहोत, टेक्निकल असा काही इश्यू नाही आहे. पण तरी एक लक्षात द्या की असं होत राहतं की तुम्ही PSCला गेलात, नेटवर्क थोडं कमी आहे, तर कधी कधी छोटा मोठा इश्यू आला तर ॲडजस्टमेंट करायची, की वायफाय घेणं वगैरे अशा थोडा जर गरज पडल्या तर त्या गोष्टीची तयारी ठेवा. बाकी आपल्याकडून आपल्या ऑडिओ फाईल्स आहेत त्यामध्ये त्या स्मूथली प्ले होतात, त्याला काही जास्त असा डाटा लागत नाही. टेस्ट पण आपल्या छोट्या आहेत त्या आरामात त्या रन होतात. तुम्हाला कुठलीही टेस्ट किती वेळी सोडवता येते, हा सगळ्यात म्हणजे आपल्या ॲप्लिकेशनचा बेस्ट पार्ट आपण करून टाकलेला आहे, की एक टेस्ट तुम्ही किती वेळी सोडवा आणि प्रत्येक ठिकाणी आपण क्वेश्चन दिलेले आहेत. कुठल्याही संहितेचा कुठलाही चॅप्टर काढला, अगदी काश्यपचा, इव्हन रसरत्न समोरच्या पण आपण टेस्ट करून टाकलेले आहेत. आणि त्या टेस्टची संख्या आपण नेहमी वाढवत जात आहोत. तर मला नेहमी आता जशा टेस्ट समजा 1200 टेस्ट आता ॲप्लिकेशनवर आहेत, पुढे जाऊन ही संख्या आणखी तुम्हाला जास्त दिसेल आपल्या ॲप्लिकेशनवर. तर याचा तुम्हाला खूप फायदा होतो. जितके तुम्ही पेपर सोडवाल ना तितके तुमचं म्हणजे एक्सपिरियन्स वाढतो आणि तुमच्या चुका होतो, तुम्ही जास्त इम्प्रूव्ह होत राहता. तर असं आपल्याला जायचं आहे की तुम्हाला प्रत्येक आठवड्याला किंवा 8-10 दिवसाच्या मागे एक टार्गेट दिलं जाईल. त्या टार्गेटच्या मागे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तेवढंच तुम्हाला कव्हर करायचं आहे. सगळ्यांची टेस्ट त्या दिवशी तुम्हाला ॲप्लिकेशनच्या त्या दिवशी ज्या दिवशी सांगितले असेल की टेस्ट होणार आहे त्या दिवशी टेस्ट येईल. ती 2 ते 3 दिवस टेस्ट राहील, तिसऱ्या दिवशी ती टेस्ट दिसणार नाही. 3 दिवसामध्ये टेस्ट सोडवायची, त्यानंतर एक 20 ते 25 मुलांचे रँकिंग हे ग्रुपला पाठवलं जाईल. असा आपला म्हणजे पॅटर्न आहे आणि हा आपण वर्षभर करतो आणि पुढे पुढे ती टेस्टची संख्या खूप जास्त वाढते, त्यामुळे तुमची प्रॅक्टिस खूप जास्त होत राहते. तर असं आपल्याला करायचं आहे. आता मी या ऑडिओमध्ये सिलेबस न सांगता डायरेक्टली असा वेगळा सिलेबस सांगेन तुम्हाला वाटलं तर, की हा सिलेबस तुम्हाला करायचा आहे म्हणून या पुढच्या आठवड्यामध्ये. त्या इंट्रोडक्शनचा पार्ट मी आजचा बराच कव्हर केलेला आहे. तर हे जितकं काही मला सांगायचं ते सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला विचारू शकता पर्सनली, की सर मला हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. पण म्हणजे बऱ्यापैकी मी आजचे टॉपिक कव्हर केले. तर हे लेक्चर ऐकून घ्या. मुळात लेक्चर ऐकण्याचा कंटाळा नाही करायचा. माझे प्रत्येक तुम्ही ऑडिओ ऐका, तुम्ही सिलेबसचे ऐका, मोटिवेशनल ऐका, सगळे ऐका, कारण त्यातून 10-11 वर्षाचा निचोड तुम्हाला समजतो की आम्ही काय एक्सपिरियन्स घेतला, तो सगळं तुम्हाला पटकन मिळून जातं. तर ठीक आहे, तर हे असं आपल्याला जायचं आहे. ऑलमोस्ट मी सगळ्या आस्पेक्टला कव्हर केलेलं आहे. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काय विचारायचं असेल तर मला विचारू शकता आणि आपण इथून पुढे लवकरच मी तुम्हाला सिलेबस देण्याने आपण स्टार्ट करून टाकू. ठीक आहे.